नमस्कार. माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत. तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर. इयत्ता 8वी विषय गणित, घटक सूट व कमिशन आणि उपघटक जो आपण पाहणार आहोत तो आहे सूट डिस्काउंट. जरा आठवूया. खालील रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. पहिलं उदाहरण आहे बघा, 12/100 आहे बरोबर शेकडा किती. आता एक लक्षात ठेवायचं, शेकडा म्हणजे 100. मग आता 100 पैकी किती आहेत तर 12, म्हणून शेकडा किती येणार 12. शेकडा 12 म्हणजेच 12%. टक्केवारी 100ला अनुसरून काढतात म्हणून 12%. पहिलं गणित झालं. दुसरं बघा, शेकडा 47. आता मगाशी आपण ज्याप्रमाणे पाहिलं, शेकडा 47 म्हणजे किती पैकी काढतात 100 पैकी. 100 पैकी 47 म्हणून अंशात लिहूया आपण 47 आणि छेदस्थानी लिहूया आपण 100. आलं लक्षात. पुढचं उदाहरण, तिसरं उदाहरण काय म्हटलंय, 86%. टक्केवारी हे कशी काढतात तर 100ला अनुसरून, म्हणून छेदस्थानी किती असणार आहे 100 आणि अंशस्थानी किती असणार आहे 86. बरोबर आहे. 100 पैकी 86 म्हणजेच 86%. आता बघा, 300चा शेकडा 4. 300चा शेकडा 4 म्हणजेच 300चे 4% किती. म्हणून बघा 300चं काढायचं आहे म्हणून 300 केलंय गुणिले शेकडा 4 म्हणजे 100 पैकी 4 म्हणून 4/100. आता या ठिकाणी ह्यांचा गुणाकार भागाकार जो काय तो करायचा. बघा, या इथल्या शून्याला हा इथला शून्य जाईल, इथल्या शून्याशी इथला शून्य जाईल. म्हणजे काय, 100नी 100ला भाग लावला 1, 100नी 300ला भाग लावला 3, म्हणून इथे 3 गुणिले 4 बरोबर 12. म्हणजे 300चा शेकडा 4 बरोबर 12 किंवा 300चे 4% किती येतात 12. ठीक आहे. पुढचं गणित, 1700चे किंवा 1700चे 15% किती. कुणाचे काढायचे आहेत 1700चे 1700चे म्हणून 1700 लिहिले. 15% टक्केवारी ही 100 पैकी काढतात म्हणून 15/100 लिहून घ्या. लिहिले. आता इथे पुन्हा भाग जाईल का बघा, ह्या शून्याचा या शून्याशी भाग गेला, या शून्याचा या शून्याशी भाग गेला. शून्याचा शून्याशी भाग गेला म्हणजे काय, 100नी याला पण भागला आणि याला पण भागलं. 100 एके 100 आणि 100नी 1700ला भागलं तर उत्तर येतं 17. आता 17 गुणिले 15 ज्या वेळेला तुम्ही गुणाकार कराल तेव्हा तो 255 येतो. करून बघायचा. 17 5 85 5 चाला 8, 17 एके 17 आणि 8 25 म्हणजेच 255. चला चर्चा करूया. या ठिकाणी एक तुम्हाला चित्र दिसतं आणि ती चित्र म्हणजे काही एक जाहिरात आहे. मान्सून सेल लिहिलंय बघा, छत्र्या वगैरे काढल्या आहेत, पाऊस पडतोय. तर अशा प्रकारच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. सेलमध्ये अनेक वस्तूंच्या किमतींवर सूट किंवा रिबेट दिले जाते. आपल्याकडे साधारण जुलै महिन्यात विशेषतः कपड्यांचे सेल सुरू होतात. याची कारणे शोधा व चर्चा करा. तुम्ही आता त्याची चर्चा करायची, तुम्ही कारणं शोधायची. आम्ही महाडमध्ये असतो ना, महाडमध्ये जुलै महिन्यात खूप छान असं कपड्यांचा सेल लागतो आणि लागलेला असतो आणि खूप स्वस्त असे आम्हाला कपडे मिळतात. तसे तुमच्या इथेही मिळत असतील. ते का जुलै महिन्यातच सेल लागतो हे तुम्ही आता माहिती करा. ठीक आहे, जाणून घेऊया. सूट डिस्काउंट. श्री सुरेश यांनी जून आणि जुलै महिन्यात केलेली साड्यांची विक्री व नफा यांची दिलेली सारणी पहा. आता बघा, ही सारणी दिली. महिना जून आणि जुलै. जुलैमध्ये सेल लावला आहे त्यांनी, जूनमध्ये काही सेल लावलेला नाही. साडीची मूळ किंमत इथे दिली आहे, साडीची विक्री किंमत, एका साडीवर किती त्यांना नफा झाला तो, आणि विक्री केलेल्या साड्यांची संख्या आणि एकूण नफा रुपये. ठीक आहे. आता बघा, सारणीवरून तुमच्या लक्षात येईल की जुलैमध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साडीच्या किमतीवर सूट दिली आहे. त्यामुळे त्यांचा एका साडीवरील नफा जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात कमी झाला, तरी जुलैमध्ये जास्त साड्यांची विक्री झाल्यामुळे एकूण नफा वाढला. आता हे खरंच झालंय का बघू आपण. बघा, आता या ठिकाणी बघा, जूनमध्ये साडीची मूळ किंमत किती 200, जुलैमध्ये पण तीच होती.
जूनमध्ये त्यांनी एक साडी 200 रुपयाची साडी 250 रुपयाला विकली, विक्री किंमत म्हणजे विकली. पण जुलैमध्ये त्यांनी सेल दिलाय, त्यामुळं त्यांनी 20 रुपये जी जास्त घेत होते 250 घेत होते ना, त्याचे 20 रुपये कमी केले आणि 230ला त्यांनी त्या साड्या विकायला सुरुवात केली. मग झालं काय, जूनमध्ये ते एका साडीमागे 50 रुपये कमवत होते, कारण 200 रुपयाची साडी 250ला विकत होते, म्हणजे 50 रुपये नफा. इथे मात्र ते 30 रुपये एका साडीमागे नफा घेत होते, म्हणजे जूनपेक्षा जुलैमध्ये ते एका साडीवरचा नफा नक्कीच कमी घेत होते, 20 रुपये. पण झालं काय माहिती आहे का, जूनमध्ये त्यांच्या साड्या विकल्या गेल्या फक्त 40, आणि सेल लागला आहे, लोकांना कमी किमतीत साडी मिळते, जाहिरात केली, मग लोकांनी भरपूर प्रमाणात खरेदी केली, स्वस्त मिळाली की आपण घेतो, आणि म्हणून त्यांच्या 100 साड्या विकल्या गेल्या. मग आता काय झालं बघूया, ते तोट्यात आहेत का, नाही, त्यांनी फायदाच मिळवलेला आहे, फक्त आता तो बघ कसा. इथे बघा, एका साडीमागे 50 रुपये नफा होता, एकूण साड्या विकल्या किती 40, म्हणून 50 गुणिले 40 2000 रुपये त्यांना जून महिन्यात मिळाले. आणि जुलै महिन्यात काय झालं, सेल होता, त्यांना 30 रुपये एका साडीमागे मिळाले, पण साड्या विकल्या किती 100, विक्री वाढली, म्हणून इथे 3000. म्हणजे फायदा कुठे झाला बघा, दुकानदार हुशार असतात, उगाच सेल लावत नाहीत. तर जुलै महिन्यात त्यांना कमी किमतीत साडी देऊन सुद्धा 3000 रुपये नफा झालेला आहे, जास्त नफा झालेला आहे. कमी किमतीत म्हणजे जूनपेक्षा कमी किमतीत, त्यांनी काय खरेदी किमतीपेक्षा कमी दिलेली नाही. दुकानदार त्यांचं नुकसान कधी करत नाहीत, हे लक्षात ठेवा. आता सूट डिस्काउंट, विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते. तुम्ही कोणतीही वस्तू घ्या विकत बघा, त्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते की बाबा एवढ्या एवढ्या रुपयाला ती मिळणार आहे, तिला त्या वस्तूची छापील किंमत मार्क्ड प्राईस म्हणतात. दुकानदार छापील किमतीवर सूट देतात. विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूची छापील किंमत म्हणतात. दुकानदार मग काय करतात, या छापील किमतीवर सूट देतात. वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात. आता वस्तू जेव्हा तो विकतो म्हणजे ती त्याची विक्री किंमत होते, पण दुकानदार काय करतो, छापील किंमतीपेक्षा थोडी कमी रक्कम घेतो, आणि जेवढी रक्कम तो कमी घेतो त्या रकमेला काय म्हणायचं, सूट म्हणायचं. सूट म्हणजे काय की बाबा छापील किमतीपेक्षा मी तुला कमी किमतीमध्ये वस्तू देतो, माझा सेल आहे, मी सूट देतोय तुला, तर ती जी काही रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात. सूट देऊन उरलेली किंमत ही विक्री किंमत असते. सूट दिल्यानंतर जी काही किंमत उरेल, जी ग्राहकाकडून तो घेणार आहे, गिरायकाकडून घेणार आहे, त्या किमतीला म्हणायचं विक्री किंमत. म्हणजेच विक्री किंमत बरोबर जी छापील किंमत होती छापलेली, त्याच्यातून जी काय तो देणारा सूट आहे, जी काय सूट देणार आहे ती वजा करायची, म्हणजे छापील किंमत वजा सूट बरोबर विक्री किंमत. आता तुम्ही असं म्हणू शकता, छापील किंमत बरोबर काय, तर हे वजा सूट आहे ते इकडे जाईल, म्हणजे ते अधिक होईल, म्हणजे विक्री किंमतीत अधिक सूट मिळवली की येते छापील किंमत. बरोबर आहे. नुसतीच तुम्हाला सूट किती आहे हे जर मिळवायचं असेल तर छापील किंमतीतून विक्री किंमत वजा करा, म्हणजे सूट मिळेल. ते आता तुम्ही विचार करायचा. पुढे बघा, सुटीचा दर सामान्यपणे शतमानात म्हणजेच शेकडेवारीत देण्यात येतो. हा जो दर असतो ना सुटीचा, किती दर मिळाला आहे, किती दर ठेवलेला आहे, हा सामान्यपणे शतमानात म्हणजे शेकडेवारीत देण्यात येतो. 20% सूट याचा अर्थ वस्तूच्या छापील किमतीच्या 20% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे. 20% सूट म्हणजे काय, वस्तूची जी छापील किंमत आहे त्याच्या 20% किंमत कमी घेणार, वस्तू विकणार. 30% सूट म्हणजे काय, वस्तूच्या छापील किमतीच्या 30% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे. ठीक आहे. म्हणजेच वस्तूची छापील किंमत आता समजा 100 रुपये, बरोबर आहे, तिच्यावर 20 रुपये सूट दिल्यावर तिची विक्री किंमत, म्हणजे वस्तूची छापील किंमत समजा 100 रुपये आणि मग तिच्यावर त्यांनी किती दिली, 20 रुपये सूट दिली, मग तिची विक्री किंमत काय होणार, 100 मधून सूट किती दिले, 20, म्हणून ते 20 घालवले म्हणजे 80 रुपये. छापील आहे 100, त्यातून 20 त्यांनी सूट दिली की बाबा नको, थोडीशी तुम्हाला गिरायकांचा मी फायदा करतो, म्हणजे त्यांनी काय केले, 20 रुपये त्याच्याकडून कमी घेतले, म्हणजेच किती रुपये घेतले, 80. हे जे 80 रुपये आहेत ना, तीच त्या वस्तूची विक्री किंमत होते.
अशा व्यवहारात सूट x% असेल तर x/100 बरोबर वस्तूच्या छापील किमतीवरील सूट आणि छेदस्थानी छापील किंमत असा संबंध असतो. तुम्ही लक्षात ठेवा, गणित हे काय शिकायचं, कारण परीक्षेत मार्क तर मिळवायचेच आहेत, पण गणित हे व्यवहारात उपयोगाला येत असतं, म्हणून गणित शिकायचं. गणित अशा पद्धतीने शिका की ते तुम्हाला कळलं पाहिजे. तात्पुरतं गणित कळलं असं नाही, त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. उद्या कदाचित तुम्ही दुकान काढलं तर तुम्हाला सूट कशी द्यायची कळलं पाहिजे, किंवा तुम्ही दुकानात जाताय ते म्हणतात 30% सूट आहे, पण खरोखरच त्या छापील किमतीवर 30% घेतले का हे कळायला हवं. याच्यासाठी हे गणित शिका आणि म्हणून या गोष्टी शिकून घ्या. व्यवहारात सूट x% असेल तर x/100 म्हणजे 100 पैकी x म्हणजेच x%, हे लक्षात ठेवा. बरोबर वस्तूच्या छापील किमतीवरील सूट आणि छेदस्थानी छापील किंमत. ठीक आहे, असा संबंध असतो. आता बघा, वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले x छेदस्थानी 100. म्हणजे काय झालं, या वस्तूच्या छापील किमतीवरील सूट काढायचे. छापील किंमत हे छेदस्थानी ते विरुद्ध दिशेला गेलं, अंशस्थानी जाईल, गुणाकाराची क्रिया होईल, म्हणून छापील किंमत गुणिले x छेदस्थानी 100 आहे. म्हणजे वस्तूच्या किमतीवरील सूट कशी काढायची, तर तिची जी काही छापील किंमत आहे गुणिले x काय आहे, तर x% म्हटलंय ना आपण, 100 पैकी x, म्हणून x/100. ठीक आहे. अधिक माहितीसाठी हल्ली दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी पुस्तके, कपडे, मोबाईल इत्यादी अनेक वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली जाते. बघा, बरेचसे जण आता ऑनलाईन खरेदी करतात. जी कंपनी वस्तूंची विक्री ऑनलाईन करते त्या कंपनीचा दुकानाची मांडणी व तेथील व्यवस्थापन इत्यादीचा खर्च कमी असतो. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवरही सूट देतात आणि वस्तू घरपोच मिळते. ऑनलाईन जे वस्तू विकतात ना, त्यांचा फायदा काय होतो माहिती आहे, त्यांना दुकानाची मांडणी करण्याची गरज नसते. तेथील व्यवस्थापन जे आहे, तिथं माणसं जी कामाला ठेवायला लागतात दुकानदारांना तशी ठेवावी लागत नाहीत. म्हणजे त्यांचा जो खर्च आहे ना, तो या दुकानापेक्षा कमी असतो. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवर ते भरपूर सूट देतात. याच तुम्हाला प्रत्यक्षात दुकानात एवढ्याला मिळते ना, त्याच्यापेक्षा आम्ही कमी देतो, आणि शिवाय वस्तू घरपोच मिळते. आपण फक्त घरातून ऑर्डर द्यायची मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, आपल्याला ती घरी वस्तू मिळते. त्यामुळे लोक आता जास्तीत जास्त ऑनलाईन खरेदी करायला लागलेले. सोडवलेली उदाहरणे आता बघूया का, काय उदाहरणे सोडवलीत ते. पहिलं गणित आहे बघा, किंवा उदाहरण म्हणूया. एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. पुस्तक घेतलं तर पुस्तकावर किंमत आहे 360 रुपये. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयास विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली. 360 रुपये त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि दुकानदाराने 306 रुपये घेतले. म्हणजे आपण खुश होणार की वा, दुकानदार चांगला, आपल्याला 360 रुपयाचं पुस्तक 306 रुपयाला देतोय. तर त्याने शेकडा सूट किती दिली, आता आपण पाहूया. छापील किंमत किती आहे, 360 रुपये दिली आहे नाही ते. त्यानंतर विक्री किंमत किती आहे, 306 रुपये. त्याने 306 रुपयाला ते विकले, म्हणजे विक्री किंमत 306 रुपये. आता बघा, सूट किती दिली त्यांनी. आपल्याला विचारली आहे काय, शेकडा सूट, पण प्रत्यक्षात सूट किती दिलेली आहे, शेकडेवारीत नाही, नुसतीच सूट किती दिली आहे, तर 360 मधून 306 वजा केले, म्हणजे छापील किमतीतून विक्री किंमत वजा केली, म्हणजे आपल्याला सूट मिळते. म्हणजे किती रुपये सूट दिली त्याने, 54 रुपये त्याने आपले कमी घेतलेले आहेत छापील किमतीपेक्षा. बरोबर आहे ना. तर याचाच अर्थ काय, आपल्याला सूट किती रुपये ते मिळाले. मग आता आपल्याला शेकडा सूट काढायची असेल तर वस्तूची छापील किंमत 360 रुपये, तेव्हा सूट 54 रुपये ती तुम्ही काढलेली आहे. कशी काढली तुमच्या लक्षात आलं. सूट कशी काढायची, छापील किमतीतून विक्री किंमत वजा करायची, म्हणजे तुम्हाला सूट मिळते. म्हणून बघा, वस्तूची छापील किंमत जर 100 रुपये असेल तेव्हा सूट x मानू, म्हणजे आपण शेकडा काढतोय, म्हणून शेकडेवारी काढताना 100 आपल्याला घ्यावेच लागतात. 100 पैकी x म्हणजेच ते शेकडा x ना. तर या ठिकाणी वस्तूची छापील किंमत 100 रुपये, तेव्हा सूट x मानू. म्हणून बघा, सूट छेद छापील किंमत बरोबर x/100. इथे समजा छापील किंमत 100 मानली, तेव्हा सूट आपण x मानलेले आहे, म्हणजे शेकडा x होतं हे याचा अर्थ. आणि इथे बघा, छापील किंमत आणि छेदस्थानी आणि अंशामध्ये सूट आहे, म्हणजे इथे छापील किंमत किती आपण घेणार, 360 घेणार,
सूट किती घेणार? 54 घेणार आणि मग शेकडेवारी काढणार. तर ठीक आहे, बघा इथं तुम्हाला लक्षात येईल. सूट किती दिली आहे? 54. कोणत्या छापील किमतीला? 360, म्हणून 54/360 लिहिले. बरोबर. x/100, 100 पैकी x असेल तेव्हा. आता इथे काय केलं? आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे ना, शेकडेवारी काढायची आहे, म्हणून हा एक्स एकटा हवा, म्हणून हा 100 विरुद्ध दिशेला जाईल. विरुद्ध दिशेला जाताना या ठिकाणी छेदस्थाने तो गुणाकाराची क्रिया होते, अंशस्थानी जातो, म्हणून 54 गुणिले 100 छेदस्थानी 360. ठीक आहे, हे तुम्हाला कळतं, हे तुम्हाला येतं आहे बघा. हां, छेदस्थानी येतो, अंशस्थानी गेला, गुणाकाराची क्रिया झाली. पुढे बघा. आता इथे काय? 54 गुणिले 100, 5400. गुणाकार येतो तुम्हाला, मला माहिती आहे, आणि छेदस्थानी 360 आहेत तसेच लिहिले. आता पुढे भाग जाईल बघा, तो भाग लावता आला पाहिजे आपल्याला. ह्या शून्याला हा शून्य गेला की नाही, इथे 0 आहे, इथे 0, 0ला 0ला. मग आता इथे 36 राहिले छेदस्थानी आणि इथे वरती 540. तुम्ही नीट विचार केला तर कुणाच्या पाड्यात आहेत? 18च्या पाड्यात आहेत बघा. 36 पण आहेत आणि 540 जाणार आहेत, कारण 54 आहेत आणि मला 0चा भाग लागेल, म्हणून बघा इथं 30 कसं? 18 त्रिक 54 आणि हा 0चा भाग, आणि इथे 18 दुने 36, म्हणजे x बरोबर 30/2. आता 2नी 30लाही भाग जातो आणि या 2लाही भाग जातो, म्हणजेच भाग काय गेला? x बरोबर 15. कसं आलं? कळलं ना? 2नी 3ला भाग लागला, बे के बे, 3तून 2 गेला, बाकी राहिली 1, वरून घेतला 0, म्हणजे झाले 10, बे 5 10, म्हणजे x बरोबर 15. x बरोबर 15 म्हणजेच काय? तर शेकडा 15. म्हणून पुस्तकाच्या छापील किमतीवर शेकडा 15 सूट दिलेली आहे. म्हणजे ते 54 रुपये कमी घेतलेत ना, म्हणजेच शेकडा 15 ही सूट आहे. हे लक्षात आलं तुमच्या? आता दुसरं गणित बघूया आपण. खुर्चीची छापील किंमत 1200 रुपये असून त्यावर 10% सूट असेल तर एकूण सूट किती? इथे शेकडेवारी दिले, आपल्याला सूट किती रुपये दिले ते काढायचं आहे, आणि वस्तूची विक्री किंमत किती ते पण काढायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा दिलेली माहिती आपण लिहून घेतो. छापील किंमत किती आहे? 1200 रुपये, 1200 रुपये. सूट किती आहे? 10%. पुढे बघा, सूट छेद छापील किंमत, हे गुणोत्तर आहे ना, हे काढूया. कसं काढायचं? तर खुर्चीच्या किमतीवर x रुपये सूट मिळते असे मानू. आता जी खुर्चीची किंमत आहे त्याच्यावर x रुपये सूट मिळते असे मानू. त्यांनी 10% दिले. आपल्याला रुपये काढायचे, म्हणून मी या ठिकाणी ते x मानलेले आहेत. आता बघा, 1200 रुपयावर x रुपये सूट मिळते, म्हणजे ही काय आहे? छापील किंमत आहे. हे x काय आहे? सूट आहे. इथे बघा, छापील किंमत छेदस्थानी आणि अंशस्थानी सूट आहे, म्हणजे सूट छेद छापील किंमत, हेच आपण गुणोत्तर लिहिलंय. मग इकडे सुद्धा तेच लिहायचं, 10/100. आता तुम्ही म्हणाल 10/100 कुठून आले? तर बघा, शेकडा 10% सूट आहे ना, म्हणजे शेकडा 10 सूट आहे ना, 10% सूट आहे, आणि मग टक्केवारी कुणाशी असते? 100शी असते, म्हणून 100 छेदस्थानी 100 पैकी 10 म्हणजेच 10%. तर 10/100 लिहिलेले आहेत. आपल्याला x म्हणजे खुर्चीच्या किमतीवर किती रुपये सूट मिळाले ते काढायचे, म्हणून x एकटे ठेवले, म्हणजे 1200 आपल्याला या बाजूला नको, ते छेदस्थानी आहेत, विरुद्ध दिशेला जाताना अंशस्थानी होऊन गुणाकाराची क्रिया होणार आहे, म्हणून बरोबर x बरोबर 10 गुणिले 1200 छेदस्थानी 100. आता इथे काय होईल हे तुम्हाला सहज येते बघा. 10नी 1200ला गुणलं तर काय येते? 12,000. म्हणजे हा 1 शून्य तेवढा वाढतो ज्यावेळेला 10नी गुणतो तेव्हा. ठीक आहे. आता बघा, इकडे या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, बरोबर आहे. म्हणजे काय राहिले? x बरोबर 120. हे 120 काय आहेत? रुपये आहेत. म्हणजेच हे रुपये काय आहेत? तर एकूण सूट आहे. म्हणजे छापील किंमत 1200 रुपयांवर 10% सूट म्हणजे किती रुपये? तर 120 रुपये. तुम्ही 120 गुणिले 10 केलं तर 1200 येईल बघा. विक्री किंमत काढायला सांगितले ना त्यांनी. पहिल्यांदा तुम्हाला एकूण सूट किती विचारलं ती तुम्ही काढली. आता ते काय म्हणतात? वस्तूची विक्री किंमत किती? विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. छापील किंमत माहिती आहे का तुम्हाला?
हो ही दिली 1200. पण सूट माहिती आहे ना, आत्ता काढली ना आपण 120 रुपये. मग ते लिहून घ्या किमती. 1200 वजा 120 बरोबर 1080. आता ह्या गोष्टींची चर्चा करायची गरज आहे का? शून्यातून शून्य गेला हां नको, हे तुम्हाला येतं आहे, मला तुमच्यावर विश्वास आहे. म्हणजे विक्री किंमत किती आली? 1080 रुपये. त्या वस्तूची विक्री किंमत म्हणजेच खुर्चीची विक्री किंमत. आता हे पहिलं जे गणित सोडवलं आपण, म्हणजे आता हे दुसरं गणित आपण सोडवलं ते एका पद्धतीने सोडवलं. अजून दुसरी पण पद्धत आहे ना हे गणित सोडवायची. पुस्तकात 2 पद्धती दाखवल्यात. आता दुसरी पद्धत काय बघा. छापील किमतीवर 10% सूट, म्हणून जर छापील किंमत 100 रुपये तर विक्री किंमत 90 रुपये. आता बघा इथे थोडंसं समजून घ्या, गोंधळ व्हायला नको. छापील किमतीवर 10% सूट दिलेत, म्हणजे 100 रुपयातले 10% म्हणजे 10 रुपये घेतलेले नाहीत. जर त्या वस्तूची छापील किंमत 100 रुपये असेल तर 10% सूट दिली म्हणजे 10 रुपये घेणार नाहीत. म्हणजे 10 रुपये घेणार नाहीत म्हणजे घेणार किती? 90 रुपये. म्हणजे 90 रुपये घेणार म्हणजे विक्री किंमत 90 रुपये. तुम्ही आता इथं समजून घ्या विक्री किंमत 90 रुपये का आली. याचं कारण आहे, छापील किमतीवर 10% सूट दिले. आपण छापील किंमत समजा 100 रुपये मानली तर 100रातले 10 गेले म्हणजे 90 रुपये, म्हणजेच विक्री किंमत 90 रुपये आलेली आहे. ठीक आहे. आता म्हणून छापील किंमत समजा 1200 रुपये असेल तर विक्री किंमत X रुपये मानू. आता आपल्याला माहिती आहे छापील किंमत 1200 रुपये आहे की नाही, म्हणून छापील किंमत 1200 रुपये असताना विक्री किंमत आपण X रुपये मानू. आता गुणोत्तर लिहून घेऊ. छापील किंमत खाली लिहिली बघा छेदस्थानी 1200 आणि अंशस्थानी X काय आहे? विक्री किंमत बरोबर. छापील किंमत आपण इथे किती मानलेले? 100. विक्री किंमत किती आली तेव्हा? 90. हे केले तेव्हा 90 आले ना. आता Xची किंमत काढायची आहे. X काय आहे? विक्री किंमत मानले ना आपण. मग आता Xची किंमत काढायची म्हणजे ते 1200 विरुद्ध दिशेला पाठवू आपण. मग ते अंशस्थानी गेले, म्हणून X बरोबर 1200 गुणिले 90 छेदस्थानी 100. इथपर्यंत लक्षात आलं? ह्या शून्याला बघा, इथल्या शून्याला हा इथला शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 12 गुणिले 90 केलं तुम्ही की उत्तर किती येतं? 1080. पण हे 1080 आले काय? X म्हणजे काय? विक्री किंमत. म्हणजे ज्या वेळेला छापील किंमत 1200 रुपये असते तेव्हा विक्री किंमत 1080 रुपये असते. मग अशी काढलं होतं ना आपण. म्हणून खुर्चीची विक्री किंमत बरोबर 1080 रुपये. आलं लक्षात? एकूण सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. आता तुम्हाला सूट काढायची आहे, मग तर सूट कशी काय? तर जी काय बाबा छापील किंमत आहे त्याच्यातून तुम्ही विक्री किंमत वजा करा, म्हणजे तुम्हाला त्या दुकानदाराने किती रुपये सूट दिली ते कळेल. छापील किंमत आहे 1200 वजा विक्री किंमत आहे 1080, त्या दोघांची वजाबाकी करा. किती आलं? 120 रुपये. म्हणजेच एकूण सूट किती दिलेली आहे? 120 रुपये. एकूण सूट बरोबर 120 रुपये. तिसरं गणित बघा. छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली तर त्या साडीची छापील किंमत किती होती? छापील किमतीवर काय 20% सूट दिले आणि मग एक साडी किती रुपयाला विकली? 1120 रुपयांना विकली तर त्या साडीची छापील किंमत किती होती? काढूया. साडीची छापील किंमत आपण 100 रुपये मानू. हां मानूया म्हणजे. आणि त्यावर किती टक्के सूट दिले? 20% सूट दिले. ठीक आहे. म्हणजे बघा, म्हणजे ग्राहकास ती साडी 100 वजा 20 बरोबर 80 रुपयांना विकली. ही पायरी लक्षात आली का? साडीची किंमत आपण असं समजूया की 100 रुपये होती, 20% सूट दिले म्हणजेच ग्राहकाकडून 20 रुपये 100पेक्षा कमी घेतले, म्हणून 100मधून 20 वजा केले, 80 रुपयांना विकली. विक्री किंमत 80 रुपये आली. जर छापील किंमत 100 असेल तेव्हा. बरोबर आहे? म्हणजे जेव्हा विक्री किंमत 80 रुपये तेव्हा छापील किंमत 100 रुपये. ठीक आहे. जेव्हा विक्री किंमत 1120 रुपये तेव्हा छापील किंमत 100 रुपये मानू. आपल्याला छापील किंमत त्यांनी किती दिलेली आहे? दिलेली नाही. विक्री किंमत दिलेली आहे किती? 1120. तेव्हा मग छापील किंमत आपल्याला माहीत नाही, मग ती आपण 100 रुपये मानू आणि मग गुणोत्तर लिहू. बघा इथे मी काय गुणोत्तर केले? 100/80 बरोबर 1/1020. आता इथं काय केलंय बघा, समजून घ्या नीट.
मी काय केलं, 100 रुपये जी छापील किंमत आहे ना ती अंशस्थानी लिहिली, बरोबर आहे. आणि त्याची विक्री किंमत किती होती, ज्यावेळेला छापील किंमत 100 तेव्हा विक्री किंमत 80, म्हणून छेदस्थानी 80. मी इकडं पण तेच करायला पाहिजे. इथं छापील किंमत आपण x रुपये मानली म्हणून x अंशस्थानी लिहिले, आणि जी विक्री किंमत आहे ना 1120 ती छेदस्थानी. हे गुणोत्तर उलटही लिहू शकता, असं काय नाही. पुस्तकात वेगळं दाखवलं. मी इथे का केलं, मला x अंशात असला म्हणजे त्याला पुन्हा ती एक पायरी वाढायला नको म्हणून मी केलेलं आहे. तुम्ही ते गुणोत्तर कसंही लिहू शकता. फक्त इकडं छापील किंमत अंशस्थानी लिहिली डाव्या बाजूला, तर उजव्या बाजूला सुद्धा छापील किंमत अंशस्थानीच लिहायला पाहिजे. ठीक आहे, आता एक्सची किंमत काढायची आहे म्हणून काय करूया, एक्स बरोबर 100 गुणिले 1120 छेदस्थानी 80. हे कसं आलं, हे छेदस्थानी विरुद्ध दिशेला जाताना अंशस्थानी गेलं. पुढे या शून्याला हा शून्य गेला बघा, म्हणजेच 10 ने 1120 ला गुणलं तर आलं 11,200. छेदस्थानी 8 आहेत, या 8 ने याला भाग जातो बघा. कसा 1400 उत्तर आलं, कसं आलं बघूया का. 8 एके 8, 11तून 8 गेले, बाकी राहिली 3, वरून घेतले 2 झाले 32, 8 चौक 32 आणि 0 0. म्हणून x बरोबर 1400. हे x काय आहे, जेव्हा विक्री किंमत 1120 असते तेव्हा छापील किंमत x आहे. म्हणजे छापील किंमत किती आली, साडीची 1400 रुपये. लक्षात येते ना. चौथं गणित आहे बघा. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. ठीक आहे, त्याने ठरवले की बाबा मला या ठराविक किमतीला विकायचे, पण वस्तूची किंमत मात्र तो मुद्दामच 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. बघा, 30% वाढवतोय, पुन्हा 20% सूट देतो. मी म्हटलं ना, दुकानदार कधी तोट्यात जात नाही, तो आपला हुशारीने वागत असतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते हे काढा. ठीक आहे, समजून घ्या. किमतीतील वाढ तसेच जास्तीचा नफा यांची टक्केवारी ठरवलेल्या किमतीवर आहे. म्हणजे जी किमतीतील वाढ आहे ना, तसेच जास्तीचा नफा यांची टक्केवारी कशी आहे, तर ठरवलेल्या किमतीवर आहे. म्हणून ठरवलेली किंमत समजा 100 मानली तर उदाहरण आपलं सोपं होईल. नाहीतर मग तुम्ही कसं सोडवणार ना, हे गणित कसं कळणार तुम्हाला. तर आपण काय करूया, ठरवलेली किंमत 100 रुपये मानूया. ही किंमत तो 30% वाढवून छापतो, म्हणजे 100चे 30% म्हणजे 30 रुपये, म्हणजे 30 रुपये वाढवून छापतो. म्हणजे त्याची छापील किंमत किती झाली, 130 रुपये. कशी झाली कळलंय ना तुम्हाला. छापील किंमत 130 कशी झाली ती, तर काय 30% वाढवून सांगितले म्हणून 30 रुपये त्याच्या जादा केले, 100मध्ये मिळवले 130 रुपये. पुन्हा काय करतो, तो सूट काय देतो, 130चे 20% आपण सूट देतो. म्हणजे छापील किमतीवर तो 20% सूट देतोय, बरोबर ना. म्हणजे 130चे 20% काढता येतील का तुम्हाला. कोणत्याही संख्येचे 20% म्हणजे 20/100 नी त्याला गुणायचं त्या संख्येला. 130 गुणिले 20/100 म्हणजेच सूट बरोबर 26 रुपये. आता ही सूट कशी आली, तर या ठिकाणी बघा काय केलं, या शून्याला हा इथला शून्य गेला, या शून्याला इथला शून्य गेला, म्हणजे 13 गुणिले 2, 13 दुने 26, म्हणून सूट बरोबर 26 रुपये आलेली आहे. आता विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. आता ही छापील किंमत 130 आहे, सूट 26 रुपये, म्हणून 130 मधून 26 गेले, राहिले 104, म्हणून विक्री किंमत किती आली, 104 रुपये. कधी हे जर ठरवलेली किंमत 100 असेल तर, ठरवलेली किंमत 100 रुपये असेल तर त्याला किती रुपये मिळतात, 104 रुपये मिळतात ना. म्हणजेच याचाच अर्थ काय, दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 4% अधिक किंमत मिळते. आता इथं लक्षात घ्या, इथे 4 रुपये जास्त मिळतात. मग मी 4% का म्हटलं, कारण 100 पैकी 4 रुपये म्हणजेच 4% ना. 100 पैकी जेवढे असतील तेवढे टक्के असतात. 100 पैकी 10 म्हटलं तर 10%, 100 पैकी 15 म्हटलं तर 15%. म्हणजेच दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 4% अधिक किंमत मिळते. बघा उदाहरण 5वं काय आहे, एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो, तरी त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल
तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल. बरोबर आहे ना. ठीक आहे. वस्तूची छापील किंमत किती सांगितली आपल्याला? 1750 रुपये लिहून घेतली. दुकानदार ग्राहकाला किती सूट देतो? तर 8%, म्हणजे शेकडा सूट बरोबर 8% म्हणजे काय? शेकडा 8. आता सूट बरोबर बघा, 1750 गुणिले 8/100. तुम्ही म्हणाला 8/100 कुठून आले? शेकडा 8 म्हणजे काय? 100 पैकी 8 म्हणजेच 8/100 ना. आता यांचा गुणाकार केला तर कसं होईल बघा. या शून्याला हा शून्य गेला. 175ला तुम्ही 8ने गुणा तर काय येणार? 1400. छेदस्थानी हे 10 आहेत, कारण या शून्याला हा शून्य गेला म्हणजे 10 राहिलेत. आता ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे सूट बरोबर किती आली? 140 रुपये. कशी आली? लक्षात आलं? 140 रुपये सूट आली. कधी? वस्तूची छापील किंमत जर 1750 रुपये असेल तेव्हा. आता वस्तूची विक्री किंमत तुम्ही काढू शकता. वस्तूची विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. हे सूत्र ना पाठच करायचे. काय आहे त्याच्यामध्ये? 1750 वजा 140. का? सूट 140 आहे, ती वजा केली कशातून? छापील किमतीतून. म्हणजे तुम्हाला विक्री किंमत मिळते. 1750 वजा 140 बरोबर 1610 रुपये येत आहे तुम्हाला. या काही गोष्टींवर चर्चा नको करायला. नफा 15% म्हणजे वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये जर असेल तर विक्री किंमत 115 रुपये. कळतंय का काय? नफा 15% म्हणजे काय? जर वस्तू त्यांनी 100 रुपयाला घेतली दुकानदाराने, बरोबर आहे, आणि जर त्यांनी ती 115 रुपयाला विकली तर त्याची खरेदी किंमत 100 रुपये तर त्याला मिळाले, आणखीन 15 रुपये मिळाले, आणि ते 15 रुपये म्हणजेच त्याचा नफा झाला. आणि तो 100 रुपये गृहीत धरलेत ना खरेदी, 100ला 15 रुपये म्हणजेच 15%. ठीक आहे. विक्री किंमत 115 रुपये कशी आली? कळली? म्हणजे विक्री किंमत 115 रुपये असताना खरेदी किंमत 100 रुपये. हे ना उलट सुलट करता आलं पाहिजे. आपल्याला त्यांनी काय सांगितले? तरीही त्यास 15% नफा होतो, म्हणजे 100च आपण गृहीत धरलं. 100 रुपये खरेदी आहे, 15% नफा होतोय, म्हणजे विक्री किंमत 115. विक्री किंमत 115 रुपये असेल तर खरेदी किंमत 100 रुपये. बरोबर आहे. आता विक्री किंमत किती आहे? 1610 काढली आपण. रुपये असताना खरेदी किंमत 1 रुपये मानू. ठीक आहे. म्हणजे काय ते गुणोत्तर करूया. 115 ही विक्री किंमत असताना खरेदी किंमत 100 रुपये होती. म्हणजे आपल्याला 1610 विक्री किंमत आहे, तेव्हा खरेदी किंमत आपण x मानलेली आहे. हे गुणोत्तर केलं आहे आपण. हे आपण गुणोत्तर केलं आहे. बरोबर. आता बघा x ची किंमत काढूया. x बरोबर 1610 गुणिले 100 छेद 115. मग आता भाग लावूया. बघा 5ने भाग लागतोय. 5ने 115ला भाग लावला तर उत्तर आलं 23. 5 दुने 10, बाकी राहिले 1. घेतले 5 15, 5 त्रिक 15 आणि 5 20 100. 20 5 100 आहेत म्हणून हे 20. थोडं वर घेतो दिसायला हवं. हां 23 1 23 आणि 23 7 161 आणि हा 0. 70 गुणिले 20 म्हणून x बरोबर काय आले? 1400. 1400 काय आले त्याची? वस्तूची खरेदी किंमत 1400 रुपये आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. हे मला समजले. आता काय समजले तुम्हाला? सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. म्हणून सूट शेकडा x असेल तर x छेद 100 बरोबर मिळालेली सूट छेद छापील किंमत. लक्षात? सूट शेकडा x असेल तर x छेद 100 बरोबर मिळालेली सूट छेद छापील किंमत. धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला तुम्ही जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो जे बेलचा आयकॉन दिसते ना त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी जर अपलोड व्हिडिओ केला तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.